नमस्कार मित्रांनो, इंडियन पोस्ट ऑफिस म्हटलं की एकदम वेगळंच वातावरण आपल्या मनात तयार होतं. आठवणीच्या हिंदोळ्यावरून व्यक्ती भूतकाळात रममाण होतो. जुन्या काळी पत्र, तार याच्या माध्यमातून आदेशाची चौकशी खाली खुली समजत असे. त्यामध्ये पिनकोडची निर्मिती हा भारतीय टपाल विभागाच्या प्रवासातील एक मेलाचा दगड आहे. टपाल कार्यालयात एकाच नावाची गावं आणि शहराची पत्रे येऊ लागली तेव्हा पिनकोडची गरज भासू लागली. मग संपूर्ण देशाची वेगवेगळ्या भागात विभागणी करून पिनकोड तयार करण्याची गरज भासली. पिनकोड बनवण्यामागचा उद्देश काय आहे आणि त्याचे त्याचे नंबर काय सांगतात हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर पिनकोड हे पोस्टल इंडेक्स नंबरचं छोटं नाव आहे. जेव्हा आपण देशात कुठेही पत्र पाठवतो तेव्हा सहसा कोणत्याही पत्राच्या शेवटी याचा उल्लेख केला जातो. पिनकोड हा भारतीय टपाल प्रणालीतील 6 अंकी संख्यात्मक कोड आहे. त्यामध्ये भारतासारख्या मोठ्या देशात इतकी गाव शहर आहेत की भारतीय पोस्टल सेवासाठी योग्य व्यक्ती किंवा ठिकाण शोधणे थोडं आव्हानात्मक असू शकतं. अशा प्रकारे पार्सल किंवा पत्र वितरित करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी भारतीय पोस्टानं 6 अंकी पिनकोड क्रमांक तयार केलेला आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी भारतात पिनकोड हा अस्तित्वात नव्हता. स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके पिनकोड तयार झालेला नव्हता. वास्तविक दळणवळण मंत्रालयाचे तत्कालीन अतिरिक्त सचिव श्रीराम भिकाजी यांनी 15 ऑगस्ट 1972 रोजी पिनकोडची सुरुवात केली. पोस्ट ऑफिसमध्ये येणारी पत्राचं मॅन्युअली वर्गीकरण आणि वितरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पिनकोडची नवीन प्रणाली महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यामध्ये कारण वेगवेगळ्या भाषा आणि तत्सम नाव शिवाय पत्त्यांमुळे टपाल कर्मचाऱ्यांचा बराच गोंधळ उडाला. यावर मात करण्यासाठी एका मानक प्रक्रियेची गरज भासू लागली, जी प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करणार होती. अशा प्रकारे राज्य, जिल्हे आणि शहरे ओळखण्यासाठी पिनकोड तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये भारतीय पोस्टल सेवेमध्ये संपूर्ण भारत 9 विशेष पिन क्षेत्रामध्ये विभागलेला आहे. यापैकी 8 भौगोलिक क्षेत्रे आहेत आणि 9वे हे क्षेत्र भारतीय लष्करासाठी राखीव केलेले आहे. पिनकोडचा पहिला अंक क्षेत्र दर्शवतो, दुसरा अंक सब झोन दर्शवतो आणि तिसरा अंक त्या क्षेत्रावरील वर्गीकरण जिल्हा दर्शवतो आणि शेवटचे 3 अंक हे त्या जिल्ह्यातील विशिष्ट पोस्ट ऑफिस दर्शवतात. संपूर्ण देशात 1.5 लाखाहून अधिक पोस्ट ऑफिस आहेत, परंतु ही पोस्ट ऑफिस 19,101 पिनकोडमध्ये विभागली गेलेली आहेत. ही पोस्ट ऑफिस 5 पोस्ट ऑफिस झोनमध्ये विभागली गेलेली आहेत. ती म्हणजे उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व आणि आर्मी पोस्टल झोन यामध्ये विभागली गेलेली आहेत. उत्तर विभागाचा कोड हा 1 आहे आणि 2 आहे. पश्चिम विभागाचा कोड 3 आणि 4 आहे. दक्षिण विभागाचा कोड 5 आणि 6 आहे आणि पूर्व विभागाचा कोड हा 7 आणि 8 आहे. प्रत्येक पिन एका डिलिव्हरी पोस्ट ऑफिससाठी डिझाईन केलेला आहे, ज्याला त्याच्या अधिकार क्षेत्रातील वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसमध्ये वितरित केले जाणारे सर्व मेल प्राप्त होतील. डिलिव्हरी पोस्ट ऑफिस हे सामान्य पोस्ट ऑफिस, सब पोस्ट ऑफिस किंवा शहरी भागातील मुख्य पोस्ट ऑफिस असू शकते. या पोस्ट ऑफिसमधून पत्रे गोळा केली जातात आणि संबंधित सब पोस्ट ऑफिसमध्ये दिली जातात. त्यानंतर पोस्टमनच्या मदतीने ती आपल्या घरी पोहोचवली जातात. तर सहसा पिनकोड पोस्ट ऑफिसच्या बाहेरील कोणत्याही लेटर बॉक्सच्या वर लिहिलेला असतो. तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा जवळच्या लेटर बॉक्सवर जाऊन तुमच्या क्षेत्राचा पिनकोड जाणून घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पुस्तकातही शोधू शकता. यासाठी तुम्हाला भारतीय टपाल विभागाने पिनकोड बुक छापलेलं आहे. याशिवाय तुम्ही www.indianpost.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा पिनकोड मिळवू शकता. यावर तुम्हाला सर्व माहिती टाकावी लागेल, म्हणजेच तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचं शहर टाकल्यानंतर तुम्हाला शेवटी सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा पिनकोड ज्या एरियाचा आहे तो पिनकोड तुम्हाला दिसणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.